शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. साधारण हा जो प्लॉट आपण पाहताय या प्लॉटला एक 60 दिवसच्या आसपास काही पूर्ण झालेले आहेत. आपल्याबरोबर शेतकरी आहेत, त्यांचे आपण मुलाखत घ्यायची की कशा पद्धतीने त्यांना या प्लॉटला रिझल्ट आलेला आहे किंवा आपलं मार्गदर्शन कसं वाटलं हे एक 2 मिनिटात आपल्याला सांगतील. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव निलेश पंडित शिंदे, जठरावाडी तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. धन्यवाद. आपली ही लागण किती तारखेची आहे? 15, 16 आणि 17 3 दिवसाची तीन दिवसात? 3 दिवस लागले. 15, 16, 17 तारीख म्हणजे कोणता महिना? डिसेंबर महिना. डिसेंबर मध्ये 15, 16, 17 म्हणजे 17 तारीख धरून चला. हा 16, 17ला 17 डिसेंबरची आपली लागण आहे. तर साधारणतः या प्लॉटला किती दिवस पूर्ण झालेत? साधारणतः 65 दिवसाच्या आसपास पूर्ण 62 दिवस पूर्ण झालेत. आता या प्लॉट मध्ये आपण कशा पद्धतीने खतांची मात्रा वगैरे दिली, काय काय केले सांगा जरा. पहिल्यांदा आपण लागण केली. हा. लागण केल्यानंतर आंबवणीला आपण बी सॉइलची एक आळवणी केली. हा त्यानंतर चिंबवणीला आपण 24-24-0 हा. आणि युरिया किती एक पोते? एक पोतं 24-0 एक पोतं आणि युरिया एक पोतं हा. टाकलं. त्यानंतर पाणी किती दिलं. गुंठ क्षेत्र आहे? साधारणतः 28 ते 30 गुंठ क्षेत्र आहे. 28 ते 30 गुंठ क्षेत्र आहे. म्हणजे आपण एक महिना पूर्ण झाल्यानंतर लागणीला आपण खतांची मात्रा दिलेली आहे. त्याच्या अगोदर काही खत दिली होते का लागण नाही, करताना? नाही, काही नाही. काहीच नाही. ओके. त्यानंतर आपण 7व्या दिवशी आंबोणी पाण्याला पहिली आळून दिली. आळवून दिली. त्यानंतर खतांचा एक डोस दिला. खतांचा डोस दिल्यानंतर पुढे काय प्रोसेस केली? खताचा डोस दिल्यानंतर एक पाणी पाजलं आणि त्याच्यानंतर एक आळवणी केली. 15 ते 20 दिवसानंतर दुसरी आळवणी केली. दुसरी आळवणी केली. ती कशा कशाची केली? ती बी सॉइल आणि 12X00. 12X00. त्याच्याबरोबर आपण क्लोरो पण दिलं होतं खोडकिडीसाठी. हे आपलं खोडकिडीचं म्हणजे हमला दिलेला. दिलं होतं. हा. ओके. आता साधारण या प्लॉटला किती दिवस पूर्ण झाले म्हटला? 65 दिवसाच्या आसपास. 65 दिवसाच्या आसपास पूर्ण झाले. शेतकरी मित्रांनो बघू शकता, अतिशय सुंदर असा प्लॉट डेव्हलप झालेला दिसतोय. फुटव्यांची संख्या वगैरे तुम्ही बघू शकता. अतिशय चांगल्या प्रकारे फुटवा सुद्धा मेंटेन झालेला आहे आणि ऊसाची उंची सुद्धा चांगल्या प्रकारे. तर आपलं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं शेतकऱ्यांना एक 2 मिनिटात सांगा. मार्गदर्शन मध्ये वेळोवेळी फॉलोअप, त्यानंतर फोटो पाठवतात आणि सरांची 2 ते 3 वेळा व्हिजिट झाल्या. 3 महिने पूर्ण म्हणजे 65 दिवसात 2 ते 3 वेळा. आत्ताची 3री वेळ आहे त्यांची व्हिजिटसाठी. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगशील की कसं वाटलं आपलं मार्गदर्शन? मार्गदर्शन छान आहे आणि खरं तर आपण उत्पन्न जास्त घेतलं पाहिजे कमी खर्चात. लागवड आणि तीन टाकण्यापेक्षा बी सॉइलची एकच आळवण म्हणजे एकच बॉटल घेतलेली, त्याच्यात हे झालंय. आता एक फवारणी सर देणार आहेत. ओके. धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला असा